सुरुवातीचीच बातमी मालेगाव मधून आहे। मालेगावच्या मौसम नदी आणि नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये अनधिकृत कत्तलखान्यातील रक्त मिश्रित पाणी सोडलं जात असल्याचा प्रकार समोर आलाय। यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी केली आहे। त्यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली। त्यावेळेस कुंभमेळ्यापूर्वी अनधिकृत कत्तलखाने बंद करण्याची मागणी देखील त्यांनी केल्याचं कळतंय। कत्तलखान्यावरती कारवाई करण्याची मागणी यावेळेस विक्रांत पाटील यांनी केलेली आहे। मालेगावच्या मौसम नदी आणि नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये अनधिकृत कत्तलखान्यातील रक्त मिश्रित पाणी सोडलं जात असल्याचा प्रकार त्यांनी समोर आणलेला आहे। दरम्यान आमदार विक्रांत पाटील यांच्यासोबत सविस्तर बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। आपण पाहूयात त्यांनी काय म्हटलंय। आमदार विक्रांत पाटील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। विक्रांतजी, तुम्ही काय नेमका हा विधान भवनात मुद्दा उपस्थित केलेला आहे, त्याविषयी काय माहिती आहे? मालेगाव महापालिका क्षेत्र आणि नाशिकच्या आसपासचा परिसर या भागामध्ये जे अनधिकृत कत्तलखाने चालतात त्या माध्यमातून जनावरांची कत्तल केल्यानंतर तयार होणारं रक्तमिश्रित पाणी हे गोदावरी नदीचं पात्र असेल जे नाशिकच्या जवळ आहे आणि मालेगावच्या जवळ असणारं मौसम नदीचं पात्र जिथे गिरणा नदीचाही संगम होतो अशामध्ये विदाऊट प्रक्रिया सोडलं जातं। आणि आपण बघू शकता की अशा पद्धतीने हे नदीचं पवित्र पात्र हे रक्त आपण बघतोय, उघड्या डोळ्याने हे रक्त दिसतं, अशा प्रकारची स्थिती असते। म्हणजे एका बाजूला आम्ही सिंहस्थ कुंभमेळा साकारण्याच्या उंबरठ्यावरती आहोत, हिंदू संस्कृतीच्या भावना आमच्या आस्था त्या विषयाशी जुडलेली आहे आणि अशा वेळेला नदीमध्ये जर का हे लाल पाणी जर का जनावरांचं रक्त आम्हाला दिसणार असेल तर कुठला हिंदू बांधव हे सहन करू शकणार नाही। आणि त्यामुळे या विषयामध्ये हे अनधिकृत कत्तलखाने त्वरित बंद व्हायला पाहिजेत। या विषयाची लक्षवेधी आज विधान परिषदेमध्ये मी उपस्थित केली आणि त्याचबरोबरीने हे कत्तलखाने बंद तर व्हायलाच पाहिजेत, पण जे हे चालवत आहेत अशा मंडळींवर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे, ह्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत। आणि त्याचबरोबरीने ज्या कुठल्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे चालतंय, जर का डोळे झाकण्याची भूमिका काही अधिकारी घेणार असतील तर त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे, ही मागणी आम्ही केलेली आहे आणि त्यामध्ये मंत्री महोदयांनी आम्हाला सकारात्मक उत्तर ह्यामध्ये दिलेलं आहे। काय नेमकं सकारात्मक उत्तर दिलेलं आहे आणि कशा पद्धतीने हा जो विषय आहे तो सोडवण्याचा शासनाचा प्रयत्न असेल? यामध्ये आम्ही मागणी केली की याच्यामध्ये त्वरित गुन्हे दाखल ह्या सगळ्या मंडळींवर व्हायला पाहिजेत। म्हणजे याच्यापूर्वी 27 असे व्यावसायिक आयडेंटिफाय केले गेले, त्यांना सूचना दिल्या गेल्या, त्यांच्यावरती कारवाई प्रस्तावित केली गेली, पण ठोस कारवाई झाली नाही आणि त्याच्यामुळे अशा मंडळींचं मनोबल वाढतं, सब चलता है अशा भावनेतनं जर का काही मंडळी काम करणार असतील तर त्याच्यावरती ठोस भूमिका घ्यावी लागेल। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई। आणि या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश वाघ आहेत आपल्यासोबत। आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। निलेश, आपण पाहतोय खरं तर रक्तमिश्रित पाणी येत असल्याचा आरोप सत्ताधारी आमदार विक्रांत पाटील यांनी केलेला आहे। काही कारवाई करण्यात आली आहे का? नक्कीच वर्षा, आपण जर पाहिलं तर नाशिकच्या मालेगावमध्ये जे आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर जे रक्तमिश्रित पाणी जे ते मौसम नदी पात्रात सोडलं जातं। गेल्या 15 वर्षापासून सातत्याने हे पाणी जे ते नदी पात्रात सोडलं जात असल्यामुळे ही नदी जी आहे ती रक्तरंजित होताना या ठिकाणी दिसते। मालेगाव शहरामध्ये या बाबतीत वारंवार आवाज उठवण्यात आला, या बाबतीत प्रशासनाकडे तक्रार देखील करण्यात आल्या आणि दरवर्षी या बाबतीत आंदोलन केले जातात, प्रशासनाकडे जुजबी सूचना दिल्या जातात, मात्र कारवाई शून्य होते आणि वर्षानुवर्ष जे पाणी जे ते मालेगावच्या मौसम नदी पात्रात सोडलं जातं आणि हे पाणी आपण जर पाहिलं तर पुढं जाऊन गिरणा नदीला जाऊन मिळतं आणि खानदेशचा पूर्ण पाण्याचा प्रश्न जो असेल, पाणी पुरवठा जो असेल तो गिरणा धरणावर अवलंबून आहे आणि त्यामुळे ह्या भागातील नागरिकांचं आरोग्य जे ते देखील या ठिकाणी धोक्यात आले। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आता आपण गेल्या पुढच्या काळामध्ये आता जर सिंहस्थ कुंभमेळा होतोय आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर नाशिकच्या गोदावरी नदी पात्रात देखील अशा पद्धतीने परिसराच्या कत्तलखान्यातून पाणी सोडले जात असल्याचा दावा जो आहे तो आमदार विक्रांत पाटलांनी केलाय। त्यामुळे कुठेतरी हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि या दोन्ही नद्याच्या प्रदूषणाचा विषय असेल तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय। प्रशासनाने या बाबतीत कठोर कारवाई करण्याबाबत कारवाई करण्याची गरजही येते या निमित्ताने निर्माण झाली। मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर दरवेळेस फक्त जुजबी कारवाई केली जाते, मात्र अंमलबजावणी ती शून्य होते आणि ह्या नद्या ज्या आहेत त्या प्रदूषित होताना दिसत आहेत। निश्चितच, आणि आता पुढे नेमकी कधी कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।